देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांचं श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगना ललिता हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमं हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम मुखं करोति वाचालं पंगुलयति यत्कृपातमन्ये श्रीगुरुनितारणे परमानंदमाधवं श्री चैतन्य ईश्वर। हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। नवरात्री असताना सुद्धा तुम्ही सगळेजण दांडिया सोडून आजच्या कार्यक्रमाला आलेले आहेत, तर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजच्या विशेष आपल्या कार्यक्रमामध्ये। आजचा प्रवचनाचा विषय असणार आहे मायाच्या खेळापासून वाचणं अशक्य आहे, किंवा जी मायादेवी आहे तिच्यापासून वाचणं अशक्य आहे। कोण वाचू शकतं आणि कोण नाही। ही मायाशक्ती इतकी प्रबळ आहे, याच्यामध्ये मोठमोठे लोक धराशायी होऊन जातात। म्हणून भगवंत गीतेमध्ये एका सुंदर श्लोकामध्ये मायाचं वर्णन करतात। मना मागे मानण्याचा प्रयत्न करा। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपदन्ते माया मे तातरन्ति ते। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपदन्ते माया मे तातरन्ति ते। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपदन्ते माया मे तातरन्ति ते। प्रकृतीच्या 3 गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आलेले आहेत ते मायाला सहजपणे तरून पलीकडे जातात। याचं तात्पर्य खूप मोठे आहे। भगवंताच्या असंख्य शक्ती आहेत आणि ह्या सर्व शक्ती दिव्य आहेत। जीव हे भगवंताच्या शक्तीचा अंश असल्यामुळे जरी दिव्य असला तरी भौतिक शक्तीचा असलेल्या संयोगाने त्याची मूळ पराशक्ती अचिंतित झालेली असते। याप्रमाणे मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या मायाच्या प्रभावातून पार पडणे सहसा
शक्य होत नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे परा आणि अपर प्रकृतीचा उगम भगवंतापासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत. जीव म्हणजे भगवंताच्या शाश्वत पराप्रकृती आहे, परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाले नाही, त्याचा मोह शाश्वत असतो. म्हणून बद्ध जीवाला नित्यबद्ध असे म्हटले जाते. खूप सुंदर या श्लोकाच्या माध्यमातून ह्या मायाशक्तीचं वर्णन केलं जाते. कारण की मायाशक्ती जर पाहायला गेली भगवंत काय म्हणतात, खूप दुरत्य आहे. आणि ह्या मायाशक्तीचं मेन वेपन आहे ह्या युगामध्ये, ते म्हणजे काय आहे, कलियुग आहे. मायादेवीनं एकदम मोठं वेपन टाकलं आहे कलियुगामध्ये. कलियुग म्हणजे काय, ते तर कलप्रधान आहे. आणि कलमध्ये असल्यामुळे हिपॉक्रेसी, कपट, दंभ हे प्राधान्यानं आपल्याला पाहायला भेटते. आणि जेव्हा हिपॉक्रेसी आणि कपट आलं, दंभ आला, की तिथं आपोआप साहजिक गोष्टी ह्या कलियुगामध्ये आपल्याला प्रामुख्याने जाणवल्या जातात. म्हणून माया काय करते, ह्या कलियुगामध्ये असं वेपन टाकलेली आहे की ती भगवंतापासून दूर घेऊन जाते. मायादेवीचं सगळ्यात आता हे प्रवचन तयार करण्याचा मागचा उद्देश, मागच्या वेळेस मला एकानं प्रश्न विचारला, मायाशक्ती म्हणजे काय, त्याच्यावर हे प्रवचन मी तयार केलं. तर माया म्हणजे काय, जी भगवंतापासून आपल्याला दूर घेऊन जाते त्याला मायाशक्ती म्हणतात. आणि दुसरं साधू काय करतात, प्रवचनाच्या माध्यमातून नाही का त्या साधकांना, बद्ध जीवांना भगवंताकडे घेऊन जातात. साधू आणि मायामध्ये जोरदार लढाई चालू आहे. साधूचे प्रयत्न आहे की जीवात्मा भगवंताकडे गेला पाहिजे, आणि मायादेवीचा प्रयत्न काय आहे की हा जीव भौतिक संसारात कसा राहिला पाहिजे. आणि ह्या दोनदामध्ये ज्याची प्रबळ शक्ती आहे तो त्याच्याकडे आकर्षित होतोय. म्हणून इथे पाहायला गेलं तर वैकुंठ जे राज्य आहे ते भगवंताचं राज्य वैकुंठ, आणि हा भौतिक संसार आहे ते मायाशक्तीचं राज्य आहे. इथे सगळ्यात जास्त पॉवरफुल म्हणजे तुम्ही जेलमध्ये जातान तर जेलरची ताकद आहे, जेलरच्या तुम्ही बाहेर येतान तर बाहेर जेलरची ताकद नाही. ज्या एरियामध्ये तुम्ही जातान त्या एरियाचा जो ओनर असतो त्याची ताकद असते. तसंच या भौतिक संसाराची जी मेन ताकद आहे, शक्ती आहे, ती म्हणजे ही मायाशक्ती. आणि भगवंत इथं म्हणतात दुरत्तया. दुरत्या म्हणजे काय, अतिशय कठीण आहे, दुस्तर आहे. शब्द मराठीमध्ये एक शब्द वापरला दुस्तर, अतिशय डिफिकल्ट ना. दुर्ग ह्या शब्दाचा अर्थ काय, जसं दुर्ग किल्ल्याला म्हटले जाते. एकदा तुम्ही जेलमध्ये गेले तर बाहेर निघणं खूप कठीण आहे. दू आणि गर्ग म्हणजे याच्यातून बाहेरनं इम्पॉसिबल आहे. तर याच्यातून हे का बरं, वैकुंठ राज्यामध्ये कोण जाऊ शकतं, ज्याने भक्ती केली तो भगवंताच्या वैकुंठ राज्याची प्राप्ती करू शकतो. आणि जे भोगवृत्तीमध्ये आहेत, भौतिक संसारामध्ये आहे, ते मायाशक्तीच्या राज्यामध्ये प्राप्त करू शकतात. आणि आपल्याला ह्या मायाशक्तीतून बाहेर पडणं खूप कठीण आहे. आणि तुम्ही आज गुणगान करण्यासारखं आहे की मायाशक्तीच्या अधीन होऊन सगळेजण दांड्या खेळायला गेलेत, कारण तिचंच शौर्य. आणि जे भगवंताची भक्ती आहेत, तुम्ही इथं आलेले आहेत, तुमच्याकडे दोन चॉईस होत्या, एक तर दांड्या खेळायला, दुसरं सत्संग. पण तुम्ही चॉईस काय केली, चला बाबा सत्संग करूया. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की याच्याकडून मायाशक्तीचं काम नेहमी राहणार आहे, भगवंतापासून दूर घेऊन जाणार आहे. पण जेव्हा जेव्हा आपण भक्ती करण्याचा प्रयत्न करू तेव्हा तेव्हा आपल्या जीवनामध्ये सामाजिक, पारिवारिक, आर्थिक, मानसिक काही ना काही अडचणी येणार आहेत. त्या अडचणीमुळं आपल्याला असं वाटतं, जाऊ दे यार, एवढी भक्ती करतो, एवढी देव करतो, कशाला देव काही मदत करतो का नाही, जाऊ द्या, भक्ती सोडून देतो आपण. मग याचा अर्थ काय की मायादेवीनं तुमच्या माइंडमध्ये असं व्हायरस टाकून दिलं आहे, बाळा, पहिलं व्हायरस काय, तर वय नाही भक्ती करण्याचं, दुसरं म्हाताऱ्यांसाठी, तिसरं वैरागी लोकांसाठी. आणि भक्ती करून भेटतं काय, हे मनात नाही का असे काही नाही काय टाकतं, प्रवचनातून भेटतं काय, हे काही बोलतात. असे माइंडमध्ये मायाशक्ती तुम्हाला टाकत राहते. आणि त्या मायाशक्तीच्या अधीन होऊन आपण काय करतो, तिच्या तालावर नाचण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मायाशक्तीचं आणखी एक नाव दुर्गा. आता नवरात्र चालू आहे आणि दुर्गादेवीच्या हातात त्रिशूळ आहे. त्रिशूळ काय, हे 3 गुणाला प्रेझेंट करतात, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे 3 गुण माणसाला नाचवत राहतात, सत्वगुण, रजोगुण. आणि त्रिशूळाचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक क्लेशाने काय करते, आपल्याला नेहमी व्यथित करून टाकते.
आपण किती भक्ती करू द्या, भौतिक संसार राहू द्या, हे 3 गुण आणि हे 3 क्लेश कुठे राहा, तुम्ही मंदिरात राहा, मंदिराच्या बाहेर राहा, AC मध्ये राहा, नॉन AC मध्ये राहा, सगळीकडे ही मायाशक्ती तुम्हाला नाही का व्यथित करते. शिक्षाष्टकमध्ये एक सुंदर वाक्य म्हणतात की जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जातात आणि हॉटेलमध्ये जो मेनू कार्ड असतो त्यानुसारच तुम्हाला ते भेटते. मेनू कार्डच्या बाहेर मागायला गेला तर तुम्हाला ते कधीच भेटणार नाही. तसं ह्या दुर्गादेवीने हे मायाशक्तीने हे हॉटेल निर्माण केलेलं आहे आणि ह्या मायाशक्तीच्या मेनूमध्ये आपण नाही का सुख मागण्याचा, सुख मेनू, जो सुख नावाचा मेनू मागण्याचा प्रयत्न करतो तो कधीच आपल्याला भेटत नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की इथून मायाशक्ती आपल्याला प्रबळ आहे. बरं, आता हिला प्रश्न असा आहे की मायाशक्ती कशी तोडली पाहिजे, किंवा याच्यातून आपण याच्यातून कसं निघालं पाहिजे. तर याच्यामागे एकच आहे, मायाशक्तीचं भगवंतापासून आपल्याला ती कशी तोडते. तर पहिलं कारण आहे, आपल्याला येणे पाप कृत्यामध्ये लावत राहते, कळत न कळत. आपल्याकडून ज्यांना माहीत आहे ते करत नाहीत, पण ते बी त्यांच्याकडून होत आहे. पण ज्यांना माहीतच नाही त्यांच्या हातून एवढं पाप घडतं आहे. आणि जसं जसं माणसाचं पाप घडतं ना, तसं तसं त्याची आध्यात्मिक करण्याची क्रिया नाही का बंद होऊन जाते. पहिलं लक्षण, तो भले सत्संग प्रवचन वर्षानुवर्ष ऐकतो पण तो कधीच जप करू शकत नाही. याचं कारण काय की त्याच्या मागचं डीप कारण म्हणजे तिची पापवृत्ती त्याला जप करू देत नाही. दुसरं, ग्रंथ वाचत नाही. वाचाय जर घेतले त्याला नेहमी हमखास नाही का जसा ग्रंथ हातात घेतला तशी झोप येते. हा सगळ्यांचा अनुभव आहे. जसं आमचे गौरगोपाल प्रभू तुम्ही ऐकलं असं फेमस आहे. तर ते एक लेडीज भेटली त्यांना पुण्यामध्ये, म्हणे महाराज काय सांगू, मी खूप ट्रीटमेंट केल्या, पुण्याला केली, मुंबईला केली, माझा मुलगा UBSला घेऊन गेला, वॉशिंग्टन DC मध्ये घेऊन गेला, पण फरक पडला नाही. पण तो फरक तुमच्या प्रवचनामध्ये पडला. तर गौरगोपाल प्रभूंना शॉक लागला, असा काय फरक पडला. ते म्हणले जसं तुम्ही प्रवचन करतात ना, मला एवढी चांगली झोप लागते, जे अमेरिकेतल्या मेडिसिन नाही झाली ते तुमच्या प्रवचनामधून झालेली आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो ती गोष्ट सांगायची गरज नाही पडत. मला मध्यंतरी एकानं प्रश्न विचारला होता की प्रभूजी जप करताना, भगवद्गीता वाचताना झोप का येते किंवा याच्यामध्ये मन का लागत नाही. त्याला म्हटलं 2 गोष्टी आहेत, आपल्या इंटरेस्टवर डिपेंडंट आहे. ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असतो तिथं झोप लागत नाही तुम्हाला. बघा, IPLची मॅच चालू द्या, रात्री 12 वाजता तुम्ही पाहणार, पण तेच सत्संग प्रवचन लावू द्या, लगेच झोप लागते. का की प्रवचनामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे. IPL आणि TV आणि मोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे, लगेच तुम्हाला त्या गोष्टी बाधा करत नाही. तर ह्या इंटरेस्ट आणि अनइंटरेस्टचं कारण काय, जी पापवृत्ती आहे आपली ती आपल्याला काय करते, बाधक बनते. म्हणून बऱ्याच वेळा ह्या पापकृतीमध्ये कोण लावते, जसं आपल्या घरात कसे कसे पाप घडतात, पदम आपण खोटं बोलतो, निंदा करतो, घरामध्ये झाडू मारताना कितीतरी जीवजंतू मारले जातात, पैसे कमवताना वाम मार्गाने पैसे कमवतो, म्हणजे आणि आपण कसे तरी अपशब्द वापरतो. म्हणजे क्षणाला पुण्य कमी घडतं आहे आणि पाप जास्त घडतं आहे. आणि जसे माणसाची पापवृत्ती वाढते तसं त्याचं भक्तीमधलं, अध्यात्मामधले नाही का इंटरेस्ट कमी होतो आणि त्या पापकृत्यामध्ये त्याला तो आनंद भेटत असतो. म्हणून मध्यंतरी मला एकानं प्रश्न विचारला, का प्रभूजी वर्षानुवर्ष लोक भक्तीमध्ये आहेत, त्यांना आनंद का भेटत नाही, भक्तीमध्ये रस का प्राप्त होत नाही, जप करताना, भगवद्गीता वाचताना, भगवंताचं दर्शन घेताना तेवढा इंटरेस्ट किंवा का होत नाही. मतलब त्याचं मेन प्रमुख कारण आहे की ती पापकृती नाही का त्या माणसाला घेऊन जाते आणि त्या पापकृतीमुळं त्याचा तो इंटरेस्ट, रस त्याला प्राप्त होत नाही. मग ज्याच्या लेवलला आपण विचार केला पाहिजे काय होत आहे. तर इथे आजकाल धर्माच्या नावानं पण पाप केलं जातं. आपल्याला वाटतं कधी कधी मी धर्म करतो पण धर्माच्या नावानं पाप जसं आता या दांडी आहेत, पुण्य आहेत का, तिथं अधिष्ठान कोण नाही, ते खाली एकोण्याकाला इंद्रियांना संतोष देणं, पोरींना आकर्षण असतं, मुलांचं आकर्षण असतं मुलांकडे, ते देवीला प्रसन्न करण्यासाठी का, अजिबात नाही. आता या 9 दिवसाच्या 9 साड्या घालतात, कुठेही शास्त्रामध्ये वर्णन आहे
देवी भागवतामध्ये नाही, कोणत्याही पुराणामध्ये नाही. गुजराती व्यापाऱ्याने तुमच्या डोक्यात भूत घालून दिले 9 दिवसाच्या 9 साड्या. आता देवीनं 9 दिवसात साड्या घातल्या, पण त्याच्या मागचं ते वेगळं वैशिष्ट्य आहे. पण आपण साड्या का घालतो? देवी प्रसन्न. आता तुम्ही साडी घातल्याने देवीला काय फरक पडणार आहे? हां, बाईने पिवळी साडी घातली, याने हिरवी साडी घातली. आजकाल मुलं बी टी शर्ट घालून राहिलेत, पिवळ्या कलरचं, लाल कलरचं, रेड कलर. म्हणजे अध्यात्म आणि भौतिक व्यवहारातला काही हे नाही आहे, ताळमेळ नाही, तरी लोक नाही का अंधाधुंद फॉलो करतायत. त्याच्या मागचं ते विज्ञानच कोणी समजून घेत नाही. आणि अध्यात्माच्या नावानं मन घडण ज्या परंपरा रूढी नाही का आपण आपल्यात चालू करतात, शास्त्राचा कुठेही पुरावा नाही. ह्या दांड्याच्या तुम्हाला विश्वास नाही, आता सुकोनवर पोनचं लेक्चरनं बऱ्याच वेळा ऐकलं, गुजरातमध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाते ते कॉन्डोम विकल्या जाते. ह्या आणि स्विगी आणि जे ऑनलाईन करतात ना, ती सगळ्यात जास्त बुकिंग होती. अरे कुठं चाललो आहेत आपण? धर्माच्या नावानं पाप केल्यानंतर तुम्हाला वाटतं की देवी प्रसन्न होईन, भगवंत प्रसन्न होतेन, गणपती बाप्पा. आता गणपतीच्या काळामध्ये खूप लोक दारू प्यायचे, पत्ते खेळायचे, आणि गणपतीसमोर दारू पिऊन नाचतात. आणि कोणते गाणे लावतात? अश्लील गाणे लावतात. गणपती बाप्पाने विचार केला ना, एक दिवस बाहेर येऊन नाही का भक्ताला उचलून उचलून आदळतील. हां, किती हे डेंजरस आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की असे जर तुम्ही धर्माच्या नावानं पापकृत्य करत असाल, तर तुम्ही याचं पापकृत्य काय आता याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. दुसरं म्हणजे हे पापकृती आणि आपल्या पदम पापामुळं आपल्याला का बरं तुळशीला पाणी घातलं सांगितलं जातं आहे? का बरं? की आपल्याकडून दिवसभरातले जे काही पाप होतात, रात्री, दिवसभर आणि रात्री, तर जेव्हा सकाळी ग्रहणी उठते आणि सूर्यदेवाला नका पाणी घालते, अर्घ्य देते, तुळशीला पाणी घालते, ते पापातून मुक्तता व्हावं म्हणून पाणी घातले जाते. पुरुष असो का स्त्री, त्यासाठी पाणी घातले जाते, बाबा पुन्हा पाप होऊ नये. तर यासाठी इथे जे भौतिकवादी लोक आहेत यांना पाप आणि पुण्य काहीच फरक कळत नाही आणि ते सहज करून टाकतात. आता जसं 9 दिवस दुर्गा दुर्गा आणि 11 दिवशी म्हणतात लाव मुर्गा. 9 दिवस दुर्गा दुर्गा, दसरा झालं की 11 दिवशी म्हणतात लाव मुर्गा. कुठे गेलं? तर याला हे म्हणत नाही. म्हणून सहज करताना फरक कळत नसल्यामुळं त्याची वृत्ती काय की अध्यात्मामध्ये विशेष करून भगवंताच्या भक्तीमध्ये लोक येत नाही. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की बहुनाम जन्म मानते ज्ञानवाम प्रपदे वासुदेव सर्वमित्य सहमात्मा सुदुर्लभ आहे. दुर्लभ व्यक्तीच नाही का भगवंताच्या भक्तीमध्ये येऊ शकतात. कोण येऊ शकतं आहे भगवंताच्या भक्तीमध्ये? तुकाराम महाराज अभंगामध्ये मानतात, बहुत सुकृताची जोडी, म्हणजे बहुत सुकृत जोडी म्हणजे भरपूर जमा केलं, जोडी म्हणून विठ्ठल आवडी. म्हणजे जोडी याचा अर्थ काय? भरपूर जमा केल्यानंतर. तुम्ही म्हणतात मी एखाद्याला गिलासभर पाणी पाजलं आणि देव प्रसन्न होईल, नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून तेव्हा विठ्ठल आवडतो. असं सहजासहजी आवडत नाही. आपण भक्तीत आल्यानंतर सुद्धा आपल्याला भगवंत आवडत नाहीत. आपण सत्संगानंतर विचार करतो आज कीर्तन कसं आहे, प्रवचन कसं आहे, त्याच्यानंतर भांडाराचा प्रसाद कसा आहे. किती लोकांना आकर्षण आहे की भगवंताच्या लीला मला खूप आवडतात, भगवंताची लीला, भगवंताचं रूप असं एवढं सुंदर आवडतंय मला. जेवढं तुम्हाला भगवत क्रिया आवडतात याचा अर्थ तुमचं पाप जळून भस्म चाललंय आणि पुण्याचा वाढत होत आहे. पुण्यामुळं राधेश्यामप्रभू एका प्रवचनामध्ये सांगत होते, मी त्यांचा जपा टॉक ऐकत असतो, कारण मला भक्तीमध्ये सगळ्यात जास्त फाईट कशात करावं लागत असेल तर मला जपामध्ये खूप करावं लागते, कारण झोप पण येते आणि टाईम पण खूप लागतो. तर मी याच्यावर खूप ॲनालाइज करत होतो, खूप बुक वाचत होतो. राधेश्यामप्रभू म्हटले की जो अतिपुण्यशाली व्यक्ती आहे ना, त्याच्या मुखातून सहज भगवंताचं नाव येते आणि तो मंत्र पटपट म्हणतो, आणि मंत्र म्हटल्याबरोबर तो ऐकतो पण. का? तर त्याचं पुण्य का त्याला कामाला येते. म्हणून इथे आपल्याला सांगायचं काम आहे की जो भौतिकवादाला फरक कळत नाही, पण अध्यात्मामध्ये जो भक्ती करतो त्यांना तो सहज फरक पडतो. म्हणून ह्या मायाशक्तीचं वेपन आहे सहज आपल्या जीवनात पाप कृत्य घडणं, आणि आपण त्या पाप कृत्याच्या अधीन एवढे होऊन जातो की ती आपल्याला हॅबिट बनल्या जाते. भक्तीच्या क्रिया करायचं सांगितल्या तर आपली इंद्रिय सहजासहजी भगवंताकडे वळत नाही,
पण भौतिक भोगाकडे आणि इंद्रिय तृप्तीकडे आणि पापकृतीकडे इनबिल्ट नॅचरली त्या गोष्टी आपण करतो. त्याला ट्रेनिंग द्यायची गरज नाही पडत. आपल्याला सांगावं लागतं वर्षानुवर्षे डोळ्यानं रूप पहा, कानाने भगवंताचं एक गुणगान ऐका, जिवेने भगवंताचं नाव घ्या, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम, भगवंताचं गुणगान करा. पण ते होत नाही. म्हणून मायाशक्तीचे 2 वेपन काम आहेत. चांगल्या गोष्टी ती करू देणार नाही आणि वाईट गोष्टीमध्ये सहज तुमचं मन लावून देतात. म्हणजे जर तुमच्याकडून चांगल्या गोष्टीला पोस्टपोंड होत असेल तर समजायचं मायादेवी तुम्हाला काय करते, चांगल्या गोष्टी करू देत नाही. आणि वाईट गोष्टीला लगेच इंटरेस्ट होतो तर समजायचं मायादेवी सपोर्ट करते, कर बाळा कर. आणि आपलं मन बी म्हणतंय अरे हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. याचा अर्थ काय की मायादेवी तुमच्यावर खूप प्रभाव टाकते आणि ती एनर्जी, ती शक्ती आपल्याला काय करते, विचलित करून टाकतो. म्हणून इथे भगवद्गीता आता याच्यातून ह्या भौतिक जगामध्ये कलियुग काय करतात, आता मायाशक्तीला फाईट अशी चालू आहे. साधू एका साईडला ओढतोय भगवंताकडे आणि मायादेवी काय करते, भौतिक जगाकडे घेऊन जाते. बघा आता साधूला किती फाईट करावं लागते. कधी कधी साधू धाराशय होऊन जातात ह्या युद्धामध्ये. म्हणून इस्कॉनचं नाव काय ठेवलेलं आहे, कृष्ण भावनं आंदोलन दिलेले आहे. आंदोलन म्हणजे आपल्याला शेवटच्या मोमेंटपर्यंत फाईट करायची आहे. भक्ती असं नाही की आज सिजनेबल भक्ती आहे, आज मी माळा केल्या झाली सुट्टी. आम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्हाला जसं ख्रिश्चन मिशनरीमध्ये किंवा त्यांच्या चर्चमध्ये हप्त्यातून 1 दिवस पादरींना सुट्टी असते. मग ते पादरी नाही का कुठे जातात, त्यांना जे फिरायचे ते फिरून येतात, जे करायचे ते करून येतात. 8 दिवस ब्रह्मचर्य पालन करतात, 7 दिवस आणि 8व्या दिवशी सगळं येतात. म्हणजे तर ते म्हटले तसं तुमच्याकडे एक महिन्यातून आठवड्यातून काही सुट्टी असते का, जप बंद करण्याचं, ग्रंथ वाचायचा किंवा तुम्ही कुठं फिरून येऊन काय करून येऊ शकता का? मला अजिबात नाही. जोपर्यंत ह्या शरीराचा श्वास आहे तोपर्यंत ही भक्तीची क्रिया आहे आणि त्या शेवटपर्यंत तुम्हाला फाईट करायची आहे. तुम्ही शेवटपर्यंत जरी असले ते मायाशक्ती तुमच्या जीवनामध्ये काही ना काही पाठवत राहते. जसं जड भरत महाराज सगळं राज्य सोडलं. सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला वर्णन करतात की जड भरत महाराजाने कसं राज्य सोडलं. मलबत ह्या शब्दाचा अर्थ काय, जसं आपण लॅट्रिनला जातो, स्टूल पास करतो आणि फ्लश करून टाकतो, त्याला बघत सुद्धा नाही, तसं महाराज जड भरताने या जगातलं सगळं ऐश्वर्य, भोग ऐश्वर्य सगळं त्या मलबत सोडून दिलं आणि कुठे गेले, गंदकी नदीच्या काठी तपस्या करू लागले. तपस्या करीत असताना भक्तीच्या सगळ्या स्टेवच पार केल्या त्याने. अधो श्रद्धा, तथा साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, भाव आणि प्रेम. म्हणजे 7, 9, 8 स्टेप पार केल्यानंतर 9वी स्टेप प्रेम होतं. पण मायादेवीने त्यांच्या जीवनात कोणाला पाठवलं, हरणाला पाठवलं. आणि हरणाला जसं पाठवल्यानंतर त्या हरणाच्या प्रती पाहिल्यानंतरचं अट्रॅक्शन, म्हणजे एवढं अट्रॅक्शन झालं की त्याने भक्तीमध्ये, साधनेमध्ये कॉम्प्रोमाइज करत 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 एवढं कॉम्प्रोमाइज केलं की ते भक्तीपासून दूर गेले. आणि त्या एका गोष्टीमुळं मायादेवीनं त्यांना 3 जन्म घ्यावं लागले. बॉडी बदलली, आत्मा तोच राहिला. पुढचा जन्म हरणाचा झाला. हरणाची बॉडी असताना स्मृती खूप चांगली होती, ऋषीमुनीच्या आश्रमामध्ये राहून भगवंताच्या कथा ऐकायची. पण जड भारताचं रूप घेतल्यानंतर त्याने पाहिलं मायाशक्ती दुर्मिळ, अतिशय कठोर आहे. त्यावेळेस त्यांनी भौतिक जगाचे सगळे संबंध डिस्कनेक्ट केले. फॅमिलीशी, सामाजिक, शारीरिक स्तरावर ते म्हटले की अजिबात ह्या जगाचा संबंध ठेवायचा नाही. एकाशी जरी स्नेह केला, प्रेम केलं तर पुन्हा मला रिस्क घ्यावा लागते. म्हणून इथं सांगायचं कारण काय आहे की आपण हे जी मायाशक्ती आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपलं फाईट करावं लागतं आहे. आणि ह्या मायाशक्तीचा पुण्य, पाप ह्या दोन्हीमध्ये फाईट चालते. आता इथं प्रश्न असा आहे की लोक, जे साधू लोक आहेत, आता पाप कृत्याला कसे लावल्या जाते साधू लोक, पण सो कॉल्ड तथाकथित जे साधू आहेत ते तुम्हाला जनसेवा करायला सांगतील किंवा सोशल वर्क करायला सांगतील, तुम्ही हे करा, ते करा, ते करा.
भगवत भक्तीच्या नावानं, भगवद्गीतेच्या नावानं धंदे त्यांचे जोरात चालू येतात. अध्यात्माच्या नावानं कोणत्याही अध्यात्माचं पहिलं लक्षण असं आहे की मटेरियलिस्टिक त्याच्या गोष्टी कधीच वाढल्या नाही पाहिजे. आणि आज 80 ते 90% अध्यात्माच्या नावानं भौतिक गोष्टी जमा करण्याच्या मागं साधू लागलेले आहेत आणि साधक पण लागलेले आहेत. बघा, मोठे वैराग्याचे कपडे घालते ना, पण सगळ्यात प्रॉपर्ट्या त्यांच्या जास्त असतील. म्हणजे काय, मायादेवी तुम्हाला वैराग्याचे कपडे घालायला लावील, पण भौतिक गोष्टी जमा करायला लावील. साधक साधना करतो, पण साधना करताना सुद्धा त्याच्या भौतिक इच्छा राहतात भगवंत सोडून. म्हणून आपण भक्ती करताना आपला पिक्चर क्लिअर पाहिजे की मी अध्यात्म करताना मला भगवंत पाहिजे का भगवंताची शक्ती पाहिजे. जसं दुर्योधन जेव्हा भगवंताकडे आला महाभारताच्या युद्धाच्या पहिले, त्याला भगवंताची काही घेणं देणं नव्हतं. त्याला एकच पाहिजे होती, भगवंताची शक्ती म्हणजे नारायणी सेना पाहिजे होती, आणि तो घेऊन गेला. पण अर्जुनानं कोणाला चूज केलं? भगवान कृष्णाला चूज केलं. तसं आपल्या जीवनात चॉईस, मायादेव आपल्याला दोन्ही चॉईस ठेवील. म्हणून एकदा आमचे वरिष्ठ ब्रह्मचारी जेव्हा स्टार्टिंगला आम्ही आश्रममध्ये जॉईन केलं, ते म्हटले, बघा तुम्ही आश्रममध्ये आल्यानंतर तुमच्यासमोर 2 चॉईस आहेत. बाहेर जाऊन तुम्ही कथा कीर्तन करून पैसे कमवू शकतात, पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीच्या मागं लागतात नारायण नाही तुम्हाला भेटणार. तुम्हाला नारायण पाहिजे असेल, कृष्ण पाहिजे असेल, तर तो भौतिक गोष्टीचा सगळा त्याग करावा लागेल. नुसतं फिजिकल नाही तर मनातून त्याग करावा लागेल. आणि त्यासाठी एक त्यांनी उदाहरण दिलं की ध्रुव महाराज भगवंताने दर्शन दिलं आणि अदृश्य लगेच झाले. तिथे ईश्वरचक्र ठाकूर पाद प्रश्न विचारतात की भगवंताने दर्शन दिल्यानंतर अदृश्य का झाले ध्रुव महाराजांच्या याच्यामध्ये, नारद मुनींच्या प्रसंगामध्ये. तर नारद मुनी जेव्हा ते दाशीपुत्र होते आणि ज्या झाडाखाली तपस्या करू लागले, तपस्या करत असताना त्यांच्या मनात कल्पना आली की झाड माझं आहे. काय, हे झाड माझं आहे. म्हणून भगवंत म्हटले, अरे ज्या झाडाखाली बसतो त्या झाडाच्या प्रती सुद्धा याची आसक्ती आहे. म्हणून भगवंत दर्शन देऊन त्याला काय करा, जसं फ्लेश करतात ना, फ्लश लाईट, आपलं लाईट असं हे करून देतात, फ्लॅश करतो, तसं भगवंत दर्शन निघून गेले. ते म्हटले याच्यामध्ये थोडासा कल्मश आहे. आणि कशाचा आहे? याची झाडाच्या प्रती आसक्ती आहे. म्हणजे मायादेवी तुम्हाला दर्शन देऊन सुद्धा तुमच्या मनामध्ये थोडं कल्मश टाकलं तर तिथून सुद्धा तुम्ही भगवंतापासून दूर जाऊ शकतात. मग आपण ॲनालाइज करायचं, मोठमोठे व्यक्तीसुद्धा या मायादेवच्या आधीन नाही का धराशायी होतात, तर आपण किस खेतकी मुली. म्हणून आपल्या भक्तीमध्ये रिफाईंडनेस कसं येईल? ते रिफाईंडनेस कसं येईल? जेव्हा आपण काय करू, जे भौतिक आहे गोष्टी त्याच्यात पडलं नाही पाहिजे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये आता याच्यातून वाचण्याचा फायदा काय, म्हणजे याच्यातून निघायचं कसं, तर भगवद्गीता आहे. जे तथाकथित लोक गीतेच्या नावाने धंदा जो चालतो तो बंद करून गीता काय म्हणते. जसं एखादा जहाज जर समुद्रामध्ये त्याला दिशा नसेल ना, ते एक स्तंभ असतो, दीपस्तंभ, त्या दीपस्तंभाच्या आधारे ते जहाज तिथे जात आहे. नदीचा वेग असतो, त्या वेगातून जर वाचायचं असेल तर दुसरा कोणता पर्याय नाही. पण त्या वेगांमध्ये एक दोरी जर असेल, त्या दोरीच्या सहाऱ्यानं तुम्ही किती जरी वेग असेल तर त्या वेगाला वाचून नाही का तुम्ही येऊ शकतात. त्याच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये मायादेवी तुमच्या जीवनात येईन, तर त्या समुद्रामध्ये जसं जहाजाला आश्रय कोण दीपस्तंभ आहे, नदीमधून जर व्हायचं असेल, पार करायचं असेल तर दोरी आहे, त्याच प्रकारे साधकांसाठी दीपस्तंभ आणि दोरीचं काम भगवद्गीता करते. याचा जेव्हा तुम्ही सहारा घेता तेव्हाच तुम्ही वाचू शकतात. म्हणून इथे ही जी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही गीता वाचता आणि गीता वाचल्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी आहे, आणि भगवंत एक गोष्टीमध्ये क्लॅरिटी करतात की जे साधू असतात, जे आता साधू म्हणजे भगवे कपडे घातलेले, दाढी वाढवलेला किंवा नाकाच्या शेंड्यापासून तिलक लावत नाही. साधू ह्या शब्दाचा अर्थ काय, जो साधना करून साध्य प्राप्त करतो त्याला साधू म्हणतात. जे साधना, मग याचे स्त्री असो पुरुष असो, तुम्ही ग्रस्त असो, स्टुडंट्स असो, तुम्ही जे काही असेल, साधना करून साध्य कोण आहे, भगवंत आहे, त्याला साधू असं म्हणतात. तर असे साधू भगवंत गीतेमध्ये म्हणतात, 9वा अध्याय श्लोक नंबर 28 मध्ये म्हणतात, शुभाशुभ फलेरेवच मोक्षेशे कर्मबंधने
संन्यास योगयुक्त आत्मा विमुक्त मापुपेशिते. भगवंत म्हणतात की असा व्यक्ती शुभाशुभ, जय पराजय, मान अपमान, लाभ आणि जय याच्यामध्ये तो पडत नाही. आणि काय मोक्षेशे कर्मबंधन, अशा कर्मबंधनातून तो काय होतो, मुक्त होतो. आणि संन्यास योगयुक्त आत्मा, तो बॉडीली जरी घरात राहिला तर योग म्हणजे संन्यास, संन्यास म्हणजे रिनाऊन्स. जसं जय शेट्टींचं एक पुस्तक आहे, थिंक लाईक मंक, म्हणजे साधू म्हणण्याची गरज नाही, तुम्ही साधूसारखी थिंकिंग ठेवा. आणि साधू म्हणजे काय नाही तर तुम्ही घरात राहताना साधूसारखे विचार करा की आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोण्या गोष्टीला कसं डीलिंग केले पाहिजे. हे कधी येईल, जेव्हा तुमच्या चित्तामध्ये भगवत कथा असेल, भगवत ज्ञान असेल, भगवत प्रॅक्टिस असेल, तेव्हा हे शक्य होईल. असं होणार नाही. आजकाल लोक, आता आम्ही मंदिरात सकाळी सकाळी बघतो, आजकाल मंदिरात खूप गर्दी होती, तर सकाळी लक्षात अरे म्हणले कालिकेची गर्दी आहे सकाळी. त्याच्यात मी एक भक्त पाहिली, तिनं इस्कॉनचा तिलक पण लावला आहे, ऊर्ध्वपुंड्र तिलक पण लावला आहे, आणि तिनं अंगाला पण लावलं, ती लेडीज पिवळी साडी घालून होती आणि चष्मा पण घातला, हातात असे 10-12 दोरे गंडे, इथं रुद्राक्षीची माळा. म्हणलं हे सिजनेबल भगत आहे. कोणता भगत आहे? सिजनेबल भगत असतात ना. आता गणपती झाल्यानंतर ते सिजनेबल भक्त गेले, आता सिजनेबल भक्त कधी आहेत? नवरात्रीचे. नवरात्री गेले की दुसरा सिजनेबल भगत आणखीन येऊन जातात. तर हे सिजनेबल भक्त आहेत ना, नाही उपयोगाचे. महत्त्वाचं इथं भगवंत काय म्हणतात, संन्यास योगकता, तुमचं जे चेतना आहे ती योग म्हणजे भगवंताशी जोडते का, तिथं काय युक्त आत्मा भगवंताशी कनेक्ट करते का, तुमची चेतना, तुमची कार्य, तुमची क्रिया, त्याला संन्यास म्हणतात. नाही तर संन्यास घेतला आणि भौतिक भोगाच्या प्रती आणि मान सन्मान प्रतिष्ठेच्या मागं लागतो, त्याला नाही. तुमच्या संन्यासच्या मागं, तुमच्या ब्रह्मचार्याच्या मागं, तुमच्या ग्रस्ताच्या मागे तुमची क्रिया भगवंताला समज. योग ह्या शब्दाचा अर्थ भगवंताशी जोडणे. आणि हे केल्यानंतर भगवंत पुढच्या श्लोकात विमुक्तते, तो लगेच तात्काळ मुक्त होतो या मायादेवीतून. असं सहजासहजी होऊ शकत नाही तो. आणि मग जर केलं तर इथे आपण काय करतो की ह्या पुण्य जी कृती आहे, आता पुण्य कोणतं, पुण्यामध्ये पण फरक आहे. लोक पानपोई उघडतात, अन्नदान करतात, कपडे दान करतात, शाळे कॉलेजेस उघडतात, हे पुण्य आहे. पण ह्या पुण्याच्या आधारावर तुम्हाला स्वर्ग भेटेल, भगवंत भेटणार नाही. याचं सुंदर उदाहरण आहे श्रीमद भागवतामध्ये. राजा नृग एक दिवस सांबा, प्रद्युम्न, अनिरुद्ध भगवान कृष्णाचे पुत्र द्वारकामध्ये खेळत होते. खेळत असताना एवढे खेळून थकले आणि ते एका विहिरीजवळ गेले आणि बघतात पाणी, त्यांना पाणी प्यायचं होतं, तर तिथे एक मोठा सरडा पाहिला. आणि जसा सरडा पाहिला त्यांनी, तर सांबा, प्रद्युम्न, अनिरुद्ध भगवंताचे जेवढे काही पुत्र होते त्यांनी सगळ्यांना काढण्याचा प्रयत्न केला, पण तो सरडा अजिबात हलला नाही. न हल्ल्यामुळं हे सगळे पुत्र भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगितलं की विहिरीमध्ये एक सरडा आहे. आणि मग भगवंत आल्यानंतर भगवंताने त्या सरड्याला काढलं. जसं काढलं, स्पर्श केला, त्या सरड्यातून एक दिव्य पुरुष, तेजस्वीमान राजा प्रगट झाले. आणि मग भगवंताने म्हटले की तुम्ही कोण आहेत आणि ह्या अशा यवनीमध्ये पडले का, याचं कारण काय. त्यावेळेस राजा नृग म्हटले की भगवंता, तुम्हाला सगळं माहीत आहे, पण तरी तुम्ही मला प्रश्न विचारतात. हे प्रश्न विचारण्याच्या मागं तुम्ही वास्तविक माझं स्वरूप नाही का सगळ्यासमोर प्रगट होतं. आणि भगवंताला माहीत होतं हे सगळ्या गोष्टी. राजा नृग म्हटले, मी असं एक राजा होतो आणि मी जेवढ्या आकाशातल्या तारे नव्हतं तेवढं मी दान केलं. त्याच्यामध्ये दान काय केले, भूमी केली, सोनं चांदी, माझ्याकडं प्रचूर मात्रामध्ये मी पदम दान करीत होतो. मी रोज ब्राह्मणांना लाखो गाई दान द्यायचो, त्याच्यामध्ये सुंदर वस्त्र टाकायचो, त्यांच्या शिंगाला नाही का सोन्याचे कवर लावायचो, चांदीचे खुरं करायचो आणि त्या ब्राह्मणांना सोनं चांदी सहित अशा लाखो गाई रोजच्या दान करायचो. एवढं माझं दान होतं. म्हणजे माझ्यासारखं दान कुणी आता भूतकाळात नाही केलं आणि भविष्यात असं करू शकत नाही, एवढं दान मी केलं होतं.
आणि केल्यानंतर एक दिवस एका ब्राह्मणाला मी काही गायी दान केल्या, दुसऱ्या ब्राह्मणाला काही दान केल्या, पण चुकून एका ब्राह्मणाची गाय माझ्या गोठ्यामध्ये परत आली. आणि आल्यानंतर ती गाय, मला माहीत नव्हते ती गाय आली का, मी ती गाय आणि बाकीच्या गायींसोबत नाही का दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. आणि दिल्यानंतर जेव्हा पहिला ब्राह्मण आला आणि म्हटला ती माझी गाय, तो जो ब्राह्मणाने घेतला तो म्हणतो ही गाय माझी आहे. ह्या दोन्ही ब्राह्मणांच्या भांडण चालू झालं आणि मग न्याय निवड करण्यासाठी ते माझ्याकडे आले. आणि आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की पहिल्या ब्राह्मणाला म्हटलं की याच्या बदल्यामध्ये मी तुला लाखो गायी देतो. पहिला ब्राह्मण म्हटला अजिबात नाही, मला तीच गाय पाहिजे. दुसरा ब्राह्मण म्हटला नाही की तुम्ही लाखे गायी जरी दिल्या मला नको, मला माझीच गाय पाहिजे, तुम्ही दानात ती दिलेली मला पाहिजे. याचा कोणत्याही न्याय निवड नाही झाला. एक आचार्य सांगत होते फुकट भेटलंय त्याच्यात बी भांडण करीत बसतात. अरे दोघांनी घेतलंय, दानामध्ये भेटलं तरी भांडण करतायत, घेऊन टाकायचं पण नाही. आणि मग ते न्याय निवड झालं, राजाचं कोणी ऐकलं नाही आणि दोन्ही ब्राह्मण रागाच्या भारात निघून गेले. निघून गेल्यानंतर मी जेव्हा मृत्यू झाला तर यमदूत मला घेऊन गेले आपलं नरक लोकामध्ये. आणि यमराजानं पहिलं प्रश्न विचारलं, तो अतिशय धर्मशील पुण्यशील व्यक्ती होता, एवढं दान केलं, आता तू पहिले पाप भोगणार का पुण्य भोगणार? तेव्हा राजा नृग म्हटला की मी पहिले पाप भोगेल आणि नंतर पुण्य भोगेल. आणि त्या पाप कृत्यामुळं मी सरडा बनलोय. आणि सरडा बनल्यानंतर ह्या यवनीमध्ये मी यमराजाला विचारलं की माझा उद्धार कधी होईल? ते म्हणले लाखो वर्षानंतर जेव्हा भगवान कृष्ण द्वापारयुगात प्रगट होतील तेव्हा तुझा उद्धार करतील. आणि केल्यानंतर तिथं आचार्य म्हणतात की राजा नृग नाही का, त्याच्या मनामध्ये दोन कल्पना होत्या. एक म्हणजे भक्तीपेक्षा दान करणं आणि पुण्य प्राप्त करणं हे सगळं सर्वोपरी आहे. त्यानं भक्तीला दुय्यम स्थान दिलं आणि पुण्यकृतीला सगळ्यात प्राधान्य दिलं, म्हणून नरकात जावं लागलं. आणि दुसरी गोष्ट, भगवंताने एवढ्या वर्षानंतर त्याचा उद्धार का केला, नंतर खूप वेळानंतर, तर तो शुद्ध भक्त नव्हता. तो कोणता भक्त होता? कर्म मिश्रित भक्त होता. कोणता भक्त होता? कर्म मिश्रित, म्हणजे दान बी करायचा, पुण्य प्राप्त करायचा. लोक सत्संगामध्ये का येतात किंवा सप्तेमध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये का बसतात? त्यांचा एकमेव हेतू असतो मला पुण्य प्राप्त व्हावा. पण तुमचा कथा कीर्तनामध्ये हेतू जर भगवत प्राप्ती असेल तर भगवंत भेटतील. पण कथा कीर्तन आणि प्रसाद खाताना जर तुमचा हेतू असेल मला पुण्य प्राप्त भेटल, तर तुम्हाला भौतिक ऐश्वर्य प्राप्त होईल. म्हणून तिथे ह्या दोन कारणामुळे भगवंताने उशिरा, एकतर भक्तीला दुय्यम स्थान दिलं म्हणून पापामुळं नरकात जावं लागलं, पुण्यामुळं, आणि दुसरी गोष्ट भगवंताने खूप उशिरा उद्धार केला. आणि मग भगवंत म्हणतात जेव्हा कोणी ब्राह्मणांचं धन खातो, लोबाडतो किंवा अप्रत्यक्षपणे त्याला फसवतो की लाखो करोडो वर्षे तो नरकात पडतो, विष्ठेचा किडा बनतो. म्हणून हे पुत्रांनो, मी तुम्हाला शिक्षा देतो, तुमचं सगळं गेलं तरी चालेल पण ब्राह्मणाचं धन कधी घेऊ नका. आणि मग भगवंत तिथे आपल्या पुत्रांना कितीतरी सुंदर शिक्षा देत आहेत. आणि तिथे आचार्य वर्णन करतायत की बघा ह्या जगामध्ये पुण्यकृत्यसुद्धा माणसाला नाही का नरकाला घेऊन जाऊ शकते. मग एक ध्यानात ठेवा, एवढा राजा पुण्य करून सुद्धा नरकात जातोय, तर आपण जे थोडंफार कळत न कळत पुण्य करतोय त्याच्यातून आपल्याला भगवंत कसे भेटतील हो? आपण याच्यावर कधी विचार केला का? नाही, करणार नाही. तर पुण्य कोणतं पाहिजे? तर सरळ सांगता, पुण्य श्रवण कीर्तन हृदयस्थ भद्राणी. जेव्हा तुम्ही श्रवण कीर्तन करतात भगवान कृष्णाचं, विष्णूचं चांगल्या प्रकारे श्रवण करता, कीर्तन करता, ह्या श्रवण कीर्तनाच्या आधारावर जे पुण्य प्राप्त होईल तेच पुण्य. तुकाराम महाराज म्हणतात बहुत सुकृताची जोडी. एवढं श्रवण कीर्तन केल्यानंतर जे सुकृत वाढेल त्या सुकृतावर भगवंताप्रती आकर्षण वाढेल. नाही तर वर्षानुवर्ष लोक भक्तीमध्ये राहतात पण आकर्षण, जेवढे इंद्रियाच्या प्रती आकर्षण आहे, इंद्रियाच्या प्रती आकर्षण काय? पापामुळं. आणि भगवंताच्या प्रती आकर्षण का नाही? पापच आहे.
पण जेवढं भगवंतापुढे आकर्षण वाढवायचं असेल तर श्रवण कीर्तनाशी दुसरा कोणता पर्याय नाही. आणि मग हे करीत असताना ह्या पुण्य करीत असताना सुद्धा माणसाला अहंकार येतो बरं. जसं माझे ओळखीचे व्यक्ती येतं, ते मला प्रभूजी मी दरवर्षी भागवत कथा करतो. काय करतो? दरवर्षी. त्याचा म्हणजे त्याचा युगो एवढा वाढलेला असतो त्या कथा करण्याच्या मागं, त्याला लोकांच्या नजरेत येण्यासाठी. तो मला प्रभूजी मी इथं कथा करतो, तिथं कथा करतो, आतापर्यंत खूप कथा केल्या. मी त्याला एकच प्रश्न केला, तुम्ही एवढ्या कथा ऐकल्या, तुम्ही जप करता का? म्हणजे जप करायची काय गरज आहे? म्हणजे त्यानं कथा कशासाठी केल्या? मान सन्मान प्रतिष्ठेसाठी केल्या, किंवा माझं पुण्य प्राप्त व्हावं, लोकांनी माझं गुणगान करावं. म्हणजे काही लोक अन्नदान करतात ना, 1 किलो आलू और 100 दयालू. एक व्हिडिओ पाहिला मी, आपला फोटो पाहिला. म्हणजे एका वृद्धाश्रममध्ये असे 10-12 लोक गेले आणि त्या वृद्धाश्रममध्ये आलू दान करीत होते. किती? 1 किलो आलू. आणि सगळ्यांना हात लावला, असे हात लावतो आणि त्याच्या खाली टॅगलाईन लिहिले होते, 1 किलो आलू और 100 दयालू. आवळा भर द्याचा आणि मन भर नाही का, कवळा भर द्याचा आणि मन भर नाही का, मागा लोकांना म्हणायचं दान द्यायचं. बघा, लोक फॅन देतात तरी आजोबा पंजोबाचं नाव लिहितात. काही लोक ते एवढे भामटे आहेत, एवढाच फोटो देतात पण आजोबाचं नाव टाकून देतात. अरे देतोच कशाला? तू ज्या दिवशी दान करतो आणि लोकांसमोर तुझं नाव पुकारल्या जाते, त्याच वेळेस तुझं पुण्य नष्ट होते. मग काय हे सांगण्याचं मागं काय, की मायाशक्ती तुमच्या मनामध्ये भक्ती करीत असताना, पुण्य करत असताना सुद्धा ती मनामध्ये किडे टाकून टाकते. नाही, तो असं करतो, दान करतो ना, सगळ्या लोकांना कळायला पाहिजे तू दान करतोय. दुसरं, तू जप करतोयस ना, तो सगळ्या जगाला दिसलं पाहिजे तू जप करतोयस, तू ग्रंथ वाचतोय. मला आता एकच मध्यंतरी माझ्या मामा म्हटले, आतापर्यंत मी 100 कीर्तन केले मारुती. मला अच्छा, आता लय झाले कीर्तन. मग तो नुसतं मामा जे होते आमचे, ते आकड्यानुसार कीर्तन मोजत होते. माझे एवढे कीर्तन झाले, मी एवढा विनेकरी झाला. म्हणलं भक्ती ही संख्यात मोजताच येत नाही. भक्ती ही भगवंताच्या प्रती तुमचं आकर्षण किती वाढवते हे भक्तीचे खरे लक्षण आहेत. आणि भौतिक जगाच्या जी आकर्षण आहे ती किती कमी होत आहे, ही भक्तीचं माप आहे, ॲनालिसिस आहे, की अरे आपण कुठे येतं आणि आपलं कुठं होतं आहे, हे आपल्याला स्वतःला कुठेतरी बघावं लागेल. म्हणून आता इथे आपल्याला एकच प्रश्न आहे, की आपण भौतिक कार्य पुण्य मान सन्मान प्राप्त करण्यासाठी करतोय, कृष्णाच्या सेवेसाठी करतोय, याच्यावर तुमचे फळ निर्भर राहते. म्हणून दोन्ही चॉईस आहे तुमच्यासमोर. हे तुम्ही किती प्रवचन ऐका माझं, जसं तुम्ही हे मंदिराचा गेट ओलांडला आणि बाहेर गेल्यानंतर तुमचं ज्ञान एका मिनिटात विसरून जाते. भले विसरून जातात. आपण कीच खेतकी मुली. एक म्हणे ना मराठीमध्ये, रात्रभर वाडाभर गाईन सकाळी पावतं काहीच नाही. याचा अर्थ काय? पाप आणि मायाशक्ती तुम्हाला दूर. म्हणून आता तुमच्यासमोर एकच प्रश्न आहे, मायादेवीचं ऐकायचं का भगवान कृष्ण गुरु आणि भगवद्गीतेचं ऐकायचं आहे? तुम्हाला निर्णय घ्यायचा. भौतिक देवातले लोक मायाशक्ती म्हणेन, मायाशक्ती नातेवाईकांची येते, अरे तुझं वय का भक्ती करायचं, मंदिरात कशाला जातो, ऑफिसमध्ये बॉस म्हणेन काय येड्याचा बाजार आहे, नातेवाईक म्हणते कशाला. जेवढे लोक तुम्हाला भक्तीला विरोध करतील किंवा भगवत भक्ती करू देत नाहीत किंवा भक्तीपासून तुमच्या या गोष्टी घेऊन जातात, तेवढं समजायचं मायाशक्ती तुमच्या जीवनात प्रभाव करते. पण ह्या कठीण परिस्थितीमध्ये इंद्रिय साथ देत नसताना, परिवार साथ देत नसताना, सामाजिक अवस्था ठीक नसताना जरी तुम्ही भक्ती करतात, तर भगवान कृष्ण म्हणतात हा फाईट करतोय, संघर्ष करतोय. जेवढं तुम्ही संघर्ष करताना भक्तीमध्ये, तेवढं तुम्ही सक्सेस होणार. भौतिक जीवनामध्ये किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय कोणती गोष्ट सहज भेटत नाही. स्ट्रगल टू सक्सेस आहे. इझिली कम्फर्ट झोनमध्ये तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे. तुम्ही म्हणताना असला हरीण तर देईन खटल्यावर, ते पण नाही आहे. तुम्हाला लास्ट मोमेंटपर्यंत शरीराच्या मनाच्या स्तरावर नाही का फाईट करावं लागणार आहे. आम्ही करतोच राव एवढ्या वर्षे, आज 19-20 वर्षे झाले मंदिरात राहून, अजून बी आम्ही नाही का आमच्या माइंडच्या स्तरावर, शरीर स्तरावर, नातेवाईकांच्या स्तरावर फाईट करावं लागते. खोटं नाही बोलत तुम्हाला. मी तुम्हाला येड्यात काढू शकेल, पण जो बाप आहे त्याला नाही येड्यात काढू शकत. त्याला माहीत आहे ना सिटी स्कॅन लावलेली.
की बाळा लय प्रवचन मोठे जोडतोय पण तुझ्या आतमध्ये काय मला सगळं माहीत आहे. म्हणून आपण जेवढं पारदर्शक भगवंतासमोर लिटरली रडलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करू तेव्हा मायाशक्तीच्या त्यातून पार होईल. नाहीतर ही मायाशक्ती खेळवीन तुम्हाला, एकदम एकदम खेळवील. म्हणून भगवंत काय म्हणतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरतया मामेव प्रपदन्ते. मला माया मे तरंती ते, जो मला शरण येतो तो सहज पार करतो. आणि पापातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंत शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात, जे मायादेवीचं जे पण पाप, भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम तम सर्व पापेभ्यो मोक्षामी मा सुच. घाबरू नकोस, मी तुला सगळ्या पापातून मुक्त होतो. पण त्या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल, माझी शरणागती यावं लागेल. न याच्याकडे ना बाबा ना मामा ना काका ना काकू ना मावशी कोणी नाही, मामेकम मला. आणि भगवंत त्या श्लोकामध्ये म्हणतात, दैवी हेशा गुणमी मम माया दुर मामेव प्रपदन्ते मायामे तरंती. जो मला शरण येतो त्यालाच भवसागर पार करतो. पार करणे आणि पापमुक्त करायचं असेल तरी भगवंत म्हणतात माझ्याकडे आलं तर पाप करतो. असा कोणता देव आहे, कोणता स्वामी आहे, कोणती काकू आहे, कोणता मामा आहे की तुम्हाला एवढी गॅरंटी आणि एवढं लिहून देतात? कोणी देऊ शकत नाही. भगवंत आपल्याला देत आहेत, हे आश्वासन देत आहेत, घाबरू नका, तुम्ही करीत राहा. पण आपलं काय झालं आहे, आपल्याला तेवढी श्रद्धा आणि विश्वास नाही. आणि ती श्रद्धा आणि विश्वास का नाही आहे की आपलं शास्त्र अध्ययन कच्चं आहे, श्रवण कच्चं आहे आणि साधना कच्ची असल्यामुळं डळमळीत भक्ती आहे. भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा आपलं मन विचलित होतंय. 9 दिवसाचे उपवास सिजनेबल भक्त बनतो आपण. याचा अर्थ काय, भगवंतावर आपली पूर्ण शरणागती किंवा समर्पण नसल्यामुळे हे सावळा गोंधळ आहे. ज्या दिवशी तुम्ही भगवद्गीता, श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत वाचतान आणि तुम्हाला क्लिअरिटी येईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टीचे पिक्चर क्लिअर होऊन जाईल आणि तुम्ही अत्वगंत्वा म्हणजे शेवटी भगवंताला तुम्ही प्राप्त करू शकतात. एवढंच आहे. आणि हा मायापासून वाचणं, मोठमोठे व्यक्ती धराशय झाले, आपल्याला पण त्याच्यातून वाचण्यासाठी एकच पर्याय, भगवंत शरणागत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम